कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर रोहिणी खडसे बोलतायत, थेट जाऊया. बघितली असेल तर त्यांना फोन आलाय की ते बाळ आम्ही तुम्हाला या रस्त्यावरती देतोय, तुम्ही हे बाळ घेऊन जा. म्हणजे पोलिसांनी काय केलेलं नाहीये त्याच्यामध्ये. ते बाळ एका क्ष व्यक्तीने त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे. तो क्ष व्यक्ती कोण होता हेही पोलीस तपास लावू शकलेले नाहीयेत. म्हणजे कुणीतरी ते पोलिसांनी ते बाळ आणून दिलं असं नाहीये की पोलिसांनी शोध लावला. ते कुणीतरी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या ताब्यात दिलंय. म्हणजे यामध्ये पोलिस काय करतायत? फक्त तुम्ही आता काल अटक केली ते पण सगळं जेव्हा तुम्ही खरं तुमचे मीडियाचे आम्ही पहिले आभार मानले पाहिजे की तुम्ही हा विषय लावून धरला, त्यांच्यावर प्रेशर क्रिएट झालंय म्हणून ते काल आरोपी पकडले गेलेत. जरा प्रेशर नसतं तर ते पण आरोपी पकडले गेले नसते. याच्यामध्ये पोलिसांकडनं दिरंगाई होते, निष्काळजीपणा होतोय आणि यामध्ये कुठेतरी राजकीय पाठबळ दिल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होऊच शकत नाही. जी घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकते, या घटनेमध्ये प्रत्येक घटना आपण बघितली असेल तर उशीर होतोच आहे ना. तुम्ही गुन्हा जे कलम लावायला होते ते कलम तुम्ही का कठोर लावले नाहीये? तुम्हाला दिसतंय ना, मग कठोर कलम लावायलाच हवे होते. नाही दिसत आहे. मग हे सगळं काय आहे? पोलिसांचा कुठेतरी पाठबळ दिसतंय म्हणूनच आहे ना. या हगवण्याची जी मोठी सून आहे मैत्री जगताप, तिच्यावर देखील अशाच प्रकारचे अत्याचार झाले होते. तिला अगदी रक्तबंबाळ वस्तूर कपडे पाठवस्तूर मारलं होतं. त्यानंतर तिने महिला आयोगाकडे तक्रार केली होती, पोलीस स्टेशनला तक्रार केली होती, मात्र कोणतीच कारवाई केली गेली नाहीये. आणि त्याच महिला आयोगाच्या अध्यक्ष थोड्या वेळाने असं इथं भेटण्यासाठी येत आहेत. त्यांना जोडून प्रश्न आहे, 241 दिवस झाले तिची तक्रार दाखल, अजून त्या केस मध्ये चार्जशीट गेलेली नाही, त्याच्यात बी फायनल केलेलं नाही, म्हणजे कुठलीच कारवाई झालेली नाही आरोपींवर सुद्धा नाही. आणि न्यायालयीन प्रक्रियेत 120 दिवसाच्या आतमध्ये जास्तीत जास्त अपेक्षित आहे सेशनच्या बाजूला, जे नाही त्याच्यात 90 दिवस. स्वतःचाच प्रश्न आम्ही गेले वैष्णवीचा ज्या दिवशी बसून तक्रार नोंदवलेल्या दिवशी त्या दिवशीपासून आम्ही ते म्हणतोय की जर महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्या गेली, पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवल्या गेली, तर ती कारवाई का झाली नाही? तुम्ही कारवाई काय केली हे पण उत्तर द्यावं. आणि एवढे दिवस झाल्यानंतर आज महिला आयोगाचे अध्यक्ष इथे येऊन जर भेटत असतील तर याला काय म्हणावं आपण? म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतोय, त्या सातारा, सांगली, कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत, पण त्यांना इथे यायला वेळ मिळत नाहीये. माझी या निमित्ताने मागणी आहे की महिला आयोग हे पद पूर्ण 24 तास जो व्यक्ती वेळ देऊ शकत असेल आणि महिलांना न्याय देऊ शकत असेल अशाच व्यक्तीकडे सरकारने हे पद द्यावं, ही आम्ही मागणी पण करणार आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की अशाच व्यक्तीकडे तुम्ही द्या. कारण आताच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना पक्षाची जबाबदारी आहे, महिला आयोगाची जबाबदारी, हे सगळं सांभाळताना कदाचित तारेवरची कसरत होत असेल त्यांना महिला आयोगाकडे आणि महिलांकडे, महिलांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नसेल. त्याच्यामुळे पूर्ण वेळ जो वेळ देऊ शकत असेल त्याला द्यावं. आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे महिला आयोगाचं पद नसावं ही देखील माझी मागणी आहे. कारण इथे बायचपणा होतो. जर तुम्ही आधीचे मानकर म्हणून ज्या केसमध्ये, अशा अनेक घटना मी तुम्हाला सांगू शकते की त्या घटनांमध्ये महिला आयोगाकडून दिरंगाई झालेली आहे. म्हणजे स्वतःच्या पक्षाचे किंवा सरकारी पक्षामधल्या लोकांचे काही विषय आले की इथे दिरंगाई होते आणि इतरांकडे मग तुम्ही आवाज ओरडून बोलतात. पण ही जर दिरंगाई होत असेल तर पक्षाचा पदाधिकारी जो असेल त्याला कृपा करून महिला आयोगाचं अध्यक्षपद देऊ नये. तेव्हाच महिलांना न्याय, योग्य तो न्याय विदाऊट बायस होताना, म्हणजे कुठेही एक महिलांना न्याय मिळताना इथे सरळ न्याय मिळाला पाहिजे. अशा महिला आयोगाचं अध्यक्षपद अशा व्यक्तीकडे द्यावं ही आमची मागणी आहे. या केसमध्ये जर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर त्या तक्रारीची दखल घेतली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती. जर त्याच वेळेस त्या लोकांच्या मुसक्या आवळल्या असत्या ना तर एवढी हिंमत त्या लोकांची झाली नसती. पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता, त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितलं. एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते, चर्चेतनं काय वादनं तुम्ही मार्ग काढताय? तुम्ही अटक का नाही केली त्यांना? मी म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये? यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत मुक्त होऊ शकणार नाहीये. यांची जबाबदारी आहे. यांच्या निष्काळजीपणामुळे वैष्णवीचा जीव गेलाय. त्यावेळेस यांना अटक केली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती. आज त्याच्या आई वडिलांचं तुम्ही रडणं बघावं. आपल्याला आपला जीव आकांत आणणं होतो आपल्या की किती निष्काळजीपणा त्या मुलीच्या आयुष्या बाबतीमध्ये झालेला आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतात. केलाच पाहिजे ना, का नाही करावं मला सांगा. जेव्हा एखादी महिला तक्रार करते त्या तक्रारीचं निवारण करणं तुमचं काम आहे. तुम्ही तुमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून तो चर्चेतला विषय मिटवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर हे साफ चुकीचं आहे. तुम्ही त्यावेळेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही विषय करायला हवा. तुम्ही एक
पदावरती ज्या बसलायत ना त्या पदावरती तुम्ही समान न्यायतेतून एखाद्याला त्याला न्याय द्यायला हवा आहे. आणि तसं करत असताना तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी हे ना पोलीस स्टेशन मधून तिला न्याय मिळाला. मला सांगा, मयुरी आता कालपासून मीडिया समोर बोलते आहे, तिला त्याच वेळेस जर पोलिसांकडून मदत मिळाली असती, हा विषय जर बाहेर आला असता तर वैष्णवीच्या आई वडिलांनी तिला घरात ठेवलं असतं का? नसतं ठेवलं. हे सिव्हिअरिटी जर तेव्हा बाहेर आली असती की एवढा त्रास देत आहे तिला एक लक्षात येते, माध्यमाच्या केसेस रिपोर्ट करतात साधारणपणे ज्या किंवा ज्यांना प्रसिद्धी मिळते त्याच केसची दखल महिला आयोग पण घेतात, सत्ताधारी नेते पण घेतात आणि विरोधी पक्षाचे नेते पण घेतात. ही घटना घडल्यानंतर राज्यभरात 3 ठिकाणी हुंडाबळीचे केसेस दाखल झाले. मला वाटत नाही महिला आयोगाला इथे माहिती असेल किंवा इथे येणाऱ्या कुठल्या राजकीय पुढाऱ्यांना इथे माहिती असेल. इथं केवळ माध्यमांमध्ये जागा मिळते म्हणून पुढारी सुद्धा येतात, सत्ताधारी विरोधी पक्षाचे. म्हणजे तुमच्या सहित हे बोलतोय आम्ही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.